आणि यानंतर अशोक खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा। रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची ही मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल झाले, सर्वाधिक 21 मिनिट चर्चा। हे कॉल कशासाठी, दमानियांचा सवाल। भाजपचे चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचे देखील 1 कॉल। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा। सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल झाल्याचा आरोप। दीपक केसरकर यांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे बंधू अशोक खरातला 189 कॉल। अंजली दमानियांचा गंभीर आरोप, दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिट संभाषण, दमानियांचा आरोप। खरातवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावर कुठले निर्बंध नव्हते, केवळ फोनवर बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं चुकीच, दीपक केसरकर यांचं हे प्रत्युत्तर। दमानियांचा पुरवठा अधिकारी नेमका कोण आहे, मंत्री उदय सामंतांचा सवाल। दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी व्हायला हवी, उदय सामंत यांची ही मागणी। एक दोनदा फोन आला तर लगेच कुणी दोषी ठरत नसतं, अंजली दमानियांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। आशिष शेलार चंद्रकांत पाटलांना दोषी ठरवणं योग्य नाही, दरेकरांचं हे मत। दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडेलकरांची मागणी। जयश्री खाडेलकरांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवला। जयश्री खाडेलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी मानले आभार। भोंदू खरातला महादेव आणि माता पार्वतीचा शाप लागला, पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं विधान। खरातकडून हिंदू धर्माला गालबोट, तो जेलमध्ये सडेल, मेधा कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया समोर।